तर आमची परिस्थिती, आमचं जीवन ह्या वाळवंटाप्रमाणे झालं असेल, आमचं जीवन सुकून गेलं असेल, टेन्शन, निराशामुळं, आर्थिक परिस्थितीमुळे, कामामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी जर आमचं मरुभूमीसारखं आमचं जीवन जर झालं असेल, तिथं पाणी लागत नाही, तिथं आश्वत नाही असं वाटत असेल, परंतु परमेश्वर म्हणतोय त्या ठिकाणी परमेश्वराचं अभिवचन आहे, हे अभिवचन आहे, तो वाळवंटाचं तळे करतो. हालेलुया. तुमच्या सुकलेल्या परिस्थितीमध्ये परमेश्वर पाण्याचे झरे वाहणार आहे. हालेलुया. या आपण देवाचं वचन ऐकूया. स्तोत्र संहिता याचा 107 वा अध्याय आणि 35 वचन. या ठिकाणी सांगितलेलं आहे, तो वाळवंटाचे तळे करतो व शुष्क भूमीमध्ये झरे उत्पन्न करतो. हालेलुया. या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो वाळवंटाचे तळे करतो व शुष्क भूमी मध्ये झरे उत्पन्न करतो. प्रियानो, हा आपला देव आहे, हा आपला परमेश्वर आहे. ह्या वचनात सांगितलेलं आहे की वाळवंटामध्ये बघा, ती ड्राय लँड असते आणि वाळवंटामध्ये पाणी नसतं आणि वाळवंटामध्ये सगळ्या प्रकारचं सुख सर्व झालेलं असतं. परंतु परमेश्वराचं वचन सांगतंय की वाळवंटाचे तो तळे करतो. हालेलुया. प्रियानो, वाळवंटामध्ये कुठे गेलं तर पाणी प्यायला भेटत नाही, पण परमेश्वराचं वचन सांगतं की त्या वाळवंटामध्ये मी काय करीन, तळे निर्माण करेन. तळं, असं वाळवंटामध्ये तळं तुम्ही कधी पाहिलंय का हो? प्रियानो, फार कठीण आहे, परंतु परमेश्वर म्हणतो की वाळवंटामध्ये मी तळं निर्माण करणार. ओके, तर त्या वाळवंटामध्ये भरपूर पाणी येईल, वाळवंटामध्ये भरपूर तुम्हाला पाणी दिसेल, वाळवंटामध्ये तुम्हाला भरपूर प्यायला पाणी मिळेल. प्रियानो, हे अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे की शुष्क भूमीमध्ये झरे उत्पन्न करीन. शुष्क आहे म्हणजे मरुभूमी आहे आणि त्या ठिकाणी जिथं पाणीच लागत नाही, अशा ठिकाणी प्रभू म्हणतोय मी त्या ठिकाणी पाण्याचे झरे निर्माण करीन. हालेलुया. परमेश्वर अशा प्रकारे कार्य करणारा देव आहे. आणि प्रियानो, हो परमेश्वर वाळवंटाचं तळ करणारा देव आहे आणि भूमीमध्ये, मरुभूमीमध्ये झरे उत्पन्न करणारा परमेश्वर आहे. आणि त्या ठिकाणी इतकं झरे उत्पन्न करीन, तो म्हणतोय की पाण्याचं लोंढा त्या ठिकाणी लागेल. हालेलुया. हा परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची लेकरं तुम्ही आणि मी आहोत. हालेलुया. तो परमेश्वर जो अद्भुत आहे आणि त्यानं आपल्याला निवडलेला आहे आणि त्याचे लोक आम्ही आहोत, त्याची लेकरं आम्ही आहोत. तो परमेश्वर वाळवंटाचं तळ करू शकतो, मरुभूमीमध्ये जर पाण्याचे झरे वाहू शकतो, तो परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करू शकतो. हालेलुया. तो परमेश्वर आम्हाला सहाय्य करू शकतो. तो आम्हाला परमेश्वर खालून वरती आणू शकतो. तो परमेश्वर आम्हाला प्रमोशन देऊ शकतो. तो परमेश्वर आम्हाला आर्थिक आशीर्वाद देऊ शकतो आणि तोच परमेश्वर आम्हाला सहाय्य करू शकतो. हालेलुया. प्रियानो, आज जर परमेश्वर असा जर देव आहे, तर आज आमची भूमिका काय असली पाहिजे? आज आम्ही काय करायला पाहिजे? एक देवाची लेकरं म्हणून, एक विश्वासणारे म्हणून, एक मंडळी म्हणून, देवाचे अनुसरणारे म्हणून आज आमची भूमिका काय असली पाहिजे? काय आम्ही केलं पाहिजे? आज 3 गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत प्रियानो. 3 गोष्टी आज आमच्या जीवनामध्ये. आज आमची परिस्थिती तशी झाली असेल, काय वाळवंटासारखी झाली असेल. आज आमची परिस्थिती एक मरुभूमीसारखी झाली असेल. वाळवंटामध्ये सर्व ड्राय असतं, सर्व सुकून गेलेलं असतं. त्या वाळवंटात तुम्हाला हिरवगार काय दिसत नाही. प्रियानो, तशाच प्रकारे आमची जीवनाची स्थिती झाली असेल, आमच्या कुटुंबाची स्थिती झाली असेल की वाळवंटाप्रमाणे झाला असेल की त्या ठिकाणी सर्व सुकून गेलंय. तिथं हिरवगार दिसत नाही, तिथं पाणी दिसत नाही, तिथं कुठला आशीर्वाद दिसत नाही, तिथं कुठल्या प्रकारचं काहीच दिसत नाही. शून्य झालेलं असतंय सर्व काही. सर्वीकडे ड्राय लँड असते आणि पूर्ण सुकून गेलेलं असतं, तिथं काहीच नसतं. कदाचित आमचं कुटुंबाची परिस्थिती, आमच्या जीवनाची स्थिती वाळवंटाप्रमाणे झाली असेल. किंवा त्या ठिकाणी सांगितले की शुष्क भूमीप्रमाणे आमचं जीवन झालं असेल. ओके, की ज्या मरुभूमीमध्ये तिथं कधी पाणीच लागणार नाही. बघा, अनेक ठिकाणी आपण प्रयत्न करतो, कुठली जागा चांगली आपण शोधत असतो, कुठं पाणी लागेल हे आम्ही शोधत असतो आणि योग्य ठिकाणी बाबा पाणी लागेल अशा ठिकाणीच आम्ही बोर मारतो, विहीर खणतो. कोणी वाळवंटात जायला, विहीर खणायला कोण जात नाही वाळवंटामध्ये, कारण त्यांना माहिती असतं की ही मरुभूमी आहे, ह्या वाळवंटात पाणी लागणं काय अशक्य आहे. प्रियानो, पण देव म्हणतोय वाळवंटाचं मी तळ करतो आणि मरुभूमीमध्ये मी झरे वाहवीन म्हणून सांगत आहे. प्रेज गॉड. हालेलुया.
प्रियानो, जर आमची परिस्थिती, आमचं जीवन या वाळवंटाप्रमाणे झालं असेल, आमचं जीवन सुकून गेलं असेल, टेन्शन, निराशामुळं, आर्थिक परिस्थितीमुळे, कामामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी जर आमचं मरुभूमीसारखं आमचं जीवन जर झालं असेल, तिथं पाणी लागत नाही, तिथं आश्वत नाही असं वाटत असेल, परंतु परमेश्वर म्हणतोय त्या ठिकाणी परमेश्वराचं अभिवचन आहे, हे अभिवचन आहे, तो वाळवंटाचं तळे करतो. हालेलुया. तुमच्या सुकलेल्या परिस्थितीमध्ये परमेश्वर पाण्याचे झरे वाहणार आहे. हालेलुया. प्रियानो, मागच्या वेळेस आपण वचन ऐकलेलं की परमेश्वर जसं इसाकानं पहिली विहीर खणली त्या आणि दुसरी विहीर खणली आणि त्या ठिकाणी तिथं विरोध झाला, भांडण झालं, वैर झालं, पण देवानं रहोबोत तिसरी विहीर ठेवलेली की त्या ठिकाणी पाण्याचा झरा लागला आणि त्यावेळेस कोणी भांडलं नाही म्हणून सांगितलंय. हालेलुया. त्यावेळेस कोण पण भांडलं नाही. का? कारण देवानं त्या इसाकासाठी तिसरी विहीर ठेवलेली आणि ती तिसरी विहीर इतकी चांगली होती की त्या ठिकाणी कोणी विरोध करायला आला नाही, त्या ठिकाणी कोणी भांडायला आलं नाही, तर देवानं त्या ठिकाणी पाण्याचा झरा त्या ठिकाणी लागला त्या विहिरीला. हालेलुया. प्रियानो, परमेश्वर आम्हाला तेच सांगत आहे. आज तो देवाचं अभिवचन आहे, हे अभिवचन लक्षात ठेवा. काय? स्तोत्र 107:35 मध्ये सांगितलंय, तो वाळवंटाचे तळे करतो व शुष्क भूमीमध्ये झरे उत्पन्न करतो. तर प्रियानो, जर असा देव आमचा देव आहे, तर आज आमची भूमिका काय असली पाहिजे, काय आम्ही केलं पाहिजे? आता काय केलं पाहिजे? या 3 गोष्टी आम्ही केल्या पाहिजे. पहिली गोष्ट आम्ही केली पाहिजे की पुढे चालत राहा. हालेलुया. पुढे चालत राहा. कीप मूव्हिंग. चालत राहा. म्हणजे ह्या वाळवंटासारखी परिस्थिती, सुकलेलं जीवन, परिस्थिती ही आमचं कुटुंब वाळवंटासारखं झालेलं आहे, मरुभूमीसारखं झालेलं आहे. तुम्ही चिंता करू नका, पुढे चालत राहा. हालेलुया. पुढे चालत राहा. फिलिप्पी 3 अध्याय 13 आणि 14 वचनात सांगितलेलं आहे, बंधूनो, मी अद्यापी ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधाने बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम आहे. हालेलुया. या ठिकाणी पौल म्हणतोय की मी मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण आहे त्याकडे मी काय करत आहे? धावत आहे. त्या खुणेकडे मी धावतोय म्हणत आहे. म्हणजे या ठिकाणी पौल म्हणतोय, मागील झालेल्या गोष्टी मी काय करतो, त्याकडे लक्ष न लावता मी पुढे लक्ष लावून देवाकडे मी धाव घेतो, पुढील गोष्टीकडे धाव घेतो. प्रेज गॉड. प्रियानो, बघा, आपल्या इसाकानं एक विहीर खणली आणि त्याचं पहिलं नाव दिलं एसेक. आणि एसेक म्हणजे काय? कलह. आणि एसेक हे कलह लागलं, त्या ठिकाणी लोक आल्याने भांडले. भांडल्यानंतर ते डोक्याला हात लावून टेन्शन लावून बसला काय? इसाक बसला काय? नाही. तो काय गेला? पुढे गेला म्हणून सांगितलंय. प्रेज गॉड. पुढे गेला. ओके. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सितना ही विहीर त्या ठिकाणी खणली, पण त्या ठिकाणी काय झालं? तिथं पण विरोध झाला, तिथं लोक भांडले आणि त्या विहिरीचं नाव ठेवलं सितना, म्हणजे वैर. आता प्रियानो, बघा, ही विहीर खणली, तिथं पण विरोध झाला, भांडण झाले, परंतु ह्या परिस्थितीत तिथं आणि परत टेन्शन घेऊन बसला काय? तो नाही बसला. तो टेन्शन घेऊन बसला नाही. तो उठला आणि पुढे गेला. पहिली विहीर खणली, भांडण झालं, तो पुढे गेला. दुसरी विहीर खणली, भांडण झालं, तो पुढे गेला. हालेलुया. प्रत्येक आपल्या मार्गावरती संकट येईल, पैशाचं संकट येईल, दुःख येतील, आजार येतील. आम्हाला पुढे चालत राहायचं आहे. हालेलुया. आम्हाला पुढे चालत राहायचं आहे, कारण आम्हाला माहिती आहे की परमेश्वर वाळवंटाचं तळ करणारा देव आहे, मरुभूमीमध्ये पाण्याचे झरे उत्पन्न करणारा देव आहे. हालेलुया. म्हणून या परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. तुम्ही पुढे चालत राहा, चालत राहा, चालत राहा. हालेलुया. आपल्याला पुढे जायचं आहे. मागील झालेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि पुढे लक्ष ठेवायचं नाही, पुढे जायचं आहे. हालेलुया. ओके.
एसेकला पहिल्या विहिरीला काय झालं, त्या इसाकानं दुर्लक्ष केलं आणि आता तो पुढे फोकस करून चालत गेला. प्रेज गॉड. दुसऱ्या ठिकाणी काय झालं, त्याकडे दुर्लक्ष केला आणि पुढे चालत गेला. पाऊल मागील गोष्टीकडे, ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या जीवनामध्ये, त्या सर्व दुर्लक्ष केला आणि प्रभूने दिलेल्या खुणेकडे तो धावत गेला. हालेलुया. प्रियानो, आपल्याला पण प्रभू मध्ये आपला देव आमच्या सोबत आहे. आपल्याला पुढे पुढे धावायचं आहे आणि आपल्याला थांबायचं नाही. हालेलुया. यशाया 43:18-19 मध्ये म्हटलेलं आहे, पूर्वीच्या गोष्टींचे आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाळवीन. हालेलुया. बघा, हे देवाचं अभिवचन आहे. हे देवाचं अभिवचन आहे. कुणासाठी हे देवाचं अभिवचन आहे? कुणासाठी अभिवचन देवाची? आमच्या सर्वांसाठी आहे, आपल्या प्रत्येक कुटुंबासाठी आहे. आणि इथं देखील तो म्हणतोय, पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका. म्हणजे काय? कुठल्या गोष्ट आठवायचं नाही. आता मी सांगतो काय आठवायचं नाही. आपल्या जीवनात अनेक संकट येतात, दुःख येतात, निराशा येते. त्या निराशाला घेऊन बसायचं नाही. काल काय संकट आलेलं ते संकट विसरून जायचं आहे. प्रेज गॉड. पुढं जायचं आहे, पुढं धावायचं आहे, पुढं चालत राहायचं आहे. कारण परमेश्वरानं समोर काहीतरी पुढं अद्भुत ठेवलेलं आहे. आमेन. आणि या ठिकाणी तो म्हणतोय की पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे. तुम्ही जुनीच गोष्ट बघत बसणार का? परमेश्वर नवीन काय करणार आहे ते पाहणार आहे. हा, काय पाहणार? जुन्या गोष्टी बघत बसणार काय असं? परमेश्वर पुढे नवीन गोष्ट करणार आहे ते बघणार नाही. तोच म्हणतोय परमेश्वर या ठिकाणी. हालेलुया. जुन्या गोष्टी मनात आणू नका, पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे. पहा, पहा शब्द आलाय म्हणजे देव म्हणत आहे की पहा, आता मी एक नवीन गोष्ट करणार आहे. ओके. हालेलुया. ब्रदर, सिस्टर, तुमच्या जीवनात परमेश्वर नवीन गोष्ट करणार आहे. हालेलुया. याने पाणीत परमेश्वर नवीन गोष्ट करणार आहे. त्या नवीन गोष्टीकडे लक्ष द्या, मागील गोष्टीकडे लक्ष देऊ नका. प्रेज गॉड. हालेलुया. कारण परमेश्वर म्हणतोय नवीन गोष्ट करणार आहे आणि आत्ताच ती उद्भवत आहे. हालेलुया. आत्ताच ती उद्भवत आहे आणि तुम्ही ती पाहणार नाही काय? देव म्हणाला, तुम्ही काय पाहणार नाही काय? हॅलो ब्रदर, सिस्टर्स, अरे कुटुंबानं, मंडळी, परमेश्वर नवीन गोष्ट करणार आहे, ती पाहणार नाही काय? होय का नाही? म्हणा, सांगा. पाहणार का नाही? येस, पाहणार आम्ही. कारण परमेश्वरानं ठरवलंय आमच्या जीवनात नवीन गोष्ट करायची. मी फार उत्साही आहे ती देवाची नवीन गोष्ट पाहण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. हे देव परमेश्वर दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो ती नवीन गोष्ट परमेश्वर काय करणार आहे. कोण सांगेल काय करणार आहे नवीन गोष्ट परमेश्वर? परमेश्वर आमच्या जीवनात नवीन गोष्ट करणार आहे. ती काय आहे का आम्हाला समजत नाही? पुढे नवीन गोष्ट काय करणार आहे परमेश्वर आम्हाला का समजत नाही बरं? कारण आम्ही मागच्याच गोष्टी बघत बसलोय. हालेलुया. आणि इथं सांगितले मागील गोष्टी तुझी तुम्ही आठवण करू नका. आम्ही मागत बसलोय, पुढं आमचं लक्षच नाही आणि म्हणून आम्हाला माहित नाही की परमेश्वर पुढं काय करणार आहे. मी सांगतो परमेश्वर काय करणार आहे पुढं. त्याच वचनात सांगितले, शेवटची लाईन. तो म्हणतोय, मी अरण्यात सडक करीन आणि मरुभूमीत नद्या वाहवीन. हालेलुया. प्रेज गॉड. हे परमेश्वर आमच्या जीवनात करणार. आता बघा, अरण्यात सडक करीन म्हणजे अरण्यात कसं आहे, जंगलामध्ये रस्ता नसतो, जंगलात रस्ता नसतो. तर परमेश्वर म्हणतोय, मी त्या जंगलात, अरण्यात काय करीन? सडक, रस्ता तयार करीन. हे कठीण काम आहे. जंगलात, अरण्यात रस्ता बनवणं कठीण काम आहे, सर्वात कठीण काम आहे. पण परमेश्वर म्हणतोय, मी तुमच्यासाठी मार्ग कुठून काढीन? त्या अरण्यातून सडक काढीन. प्रेज गॉड. म्हणजे अशक्य ते शक्य करीन परमेश्वर म्हणतोय. आणि पुढे सांगितलंय की मरुभूमीत, भूमीची जमीन जी मेलेली आहे की त्या ठिकाणी काय उगवत नाही, त्या ठिकाणी काय पाणी कधी लागणार नाही, अशा मरुभूमीत देव म्हणतोय की मी नद्या वाहवीन. हालेलुया. हे नवीन गोष्ट परमेश्वर आमच्यासाठी करणार आहे. अशा प्रकारच्या नवीन गोष्टी. प्रेज गॉड. काय अशा गोष्टी पाहायला तुम्ही उत्साही आहात का? प्रेज गॉड. ही नवीन गोष्ट परमेश्वर आमच्या जीवनात करणार आहे, ती पाहण्यासाठी आम्ही उत्साही असलं पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. कारण परमेश्वर आपल्याला पुढे जायचं आहे. पहिली गोष्ट काय आपण पाहिलं? पुढे चालत राहा, पुढे चालत राहा. कीप मुव्हिंग. आणि पुढे चालत राहा. कारण परमेश्वर आमच्यासाठी अरण्यात सडक आणि मरुभूमीत नद्या वाहवणार आहे. हालेलुया.
प्रेज गॉड. दुसरी गोष्ट आहे की आम्हाला काय करायचं आहे, आपल्याला काय करत राहायचं आहे. दुसरी गोष्ट आहे आम्हाला लढत राहायचं आहे. लढत राहा. ओके, लढत राहा. ओके, कीप फायटिंग, कीप फायटिंग. आपल्याला हे लढायचं आहे. लढाई, आपण एका लढाईमध्ये उतरलेलो आहोत आणि हे जे काय आपल्या जीवनात चाललंय ही एक आत्मिक लढाई आहे. म्हणा, आत्मिक लढाई आहे. आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काहीतरी एक लढाई आहे आणि ती लढाई आम्ही आज लढाईमध्ये आहोत. हालेलुया. लढाईमध्ये प्रियानो जर आम्ही हार मानायचं नाही. लढाई ही खेळली जाते, लढाई हे फाईट केली जाते आणि आपल्याला लढायचं आहे. हे जे संकट तुमच्यावरती आलेलं आहे, तुम्ही काय करायचं आहे, लढायचं आहे. ह्या लढाईतनं माघार घ्यायची नाही आपल्याला. देव म्हणला इस्रायल लोकांना, तुम्ही त्या लोकांना घाबरू नका, तुमच्या वैऱ्यांना घाबरू नका. जरी ती भले मोठे असतील संख्येनं, ते सैनिक मोठे असतील, तुम्ही घाबरू नका. तुम्ही स्थिर उभे राहा. फक्त काय, तुम्ही स्थिर उभे राहा. देव म्हणत आहे आपल्या संकटात, आपल्या लढाईमध्ये, आत्मिक लढाईमध्ये आपल्याला स्थिर उभा राहा म्हणून सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? स्थिर उभा राहा. देव म्हणतो हे युद्ध तुमचं नाही, माझं आहे. मी तुम्हाला लढीन आणि मी तुम्हाला विजय देईन. हालेलुया. प्रियानो, देवाचे लोक लढाईपासून मागं हटत नाहीत, तर देवाची लोक लढाई लढतात. हालेलुया. देवाची लोक लढतात कारण परमेश्वर त्यांच्या मागं, त्यांच्या सोबत असतो आणि देव त्यांना विजय देण्यासाठी सोबत असतो. आमेन. बरेचदा इस्रायल लोकांना विजय मिळाला. इस्रायल लोक कमी होते संख्येनं आणि समोरचे शत्रूंचे सैनिक जास्त होतं. अशी परिस्थिती असताना इस्रायल लोकांनी ते युद्ध जिंकलेलं आहे. प्रेज गॉड. कारण देवानं त्यांना विजय दिला, कारण त्यांच्यासोबत परमेश्वर होता. आज जे आमची संकटातून चाललंय, पैशाची समस्या, आजारपण, टेन्शन, निराशा, ही जी आत्मिक लढाई आहे आणि ही लढाई तुम्ही फाईट करत राहा, लढाई करत राहा, खेळत राहा आणि या लढाईत परमेश्वर तुम्हाला विजय देणार आहे. आमेन. हालेलुया. प्रियानो, देवाच्या वचनात सांगले 1 तिमोथेस 6:12 मध्ये, विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर, त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे. हालेलुया. आम्हाला पाचारण ह्यासाठी झालंय, आम्हाला सुयुद्ध करायचं आहे. सुयुद्ध म्हणजे चांगलं युद्ध, गुड फाईट. हालेलुया. आपण हे गुड फाईट करत आहोत, आपण एक चांगलं सुयुद्ध करत आहोत आणि ह्या सुयुद्ध करण्यासाठी देवानं मला पाचारण केलंय असं पौल म्हणत आहे. प्रेज गॉड. पौल म्हणतोय सुयुद्ध खेळण्यासाठी देवानं मला पाचारण केलंय. प्रेज गॉड. आज आमच्या जीवनाची परिस्थिती चालू आहे, ते काय आहे, एक युद्ध आहे, आत्मिक युद्ध आहे. आणि हे आत्मिक युद्ध खेळण्यासाठी, ओके, ही आत्मिक लढाई करण्यासाठी देवानं तुम्हाला ना मला पाचारण केलेलं आहे. हालेलुया. बघा, लढाईसाठी काही लोकांना निवडतात, बरोबर आहे. आणि कसे निवडतात हो? जे लढाई खेळू शकतात, बरोबर आहे. अशाच लोकांना लढाईमध्ये निवडतात की जे लढाई खेळू शकतात. जे लढाईसाठी तयार नाहीत, जे लढाई खेळू शकत नाहीत, त्या लोकांना घेत नाहीत. ऍक्च्युली का घेत नाहीत? कारण माहिती आहे या लोकांना घेऊन काही फायदा नाही. काय होईल? परमेश्वरानं आपल्या सर्वांना निवडलंय लढाई खेळायला, कारण देवाला माहिती आहे की हीच लोक लढाई खेळू शकतात. हालेलुया. आम्हीच लढाई लढू शकतो आणि म्हणून परमेश्वरानं आपल्याला निवडलेलं आहे. आणि जेव्हा ही लढाईची वेळ येते तेव्हा असं म्हणायचं नाही तुम लढो हम कपडे संभालते, तेव्हा माघार घ्यायची नाही. आम्ही म्हणायचं नाही आता आम्ही हे सोडून जातो. हॅलो, आम्ही लढाईसाठी परमेश्वराने निवडलंय आणि मग पळून कशाला जायचं? अजिबात नाही. हालेलुया. देव म्हणतोय लढत राहा, कारण ही लढाई खेळण्यासाठी मी तुला निवडलेलं आहे. आमेन. ही लढाई खेळायसाठी, ही लढाई आम्ही जर ही लढाई खेळू नाही तर मग खेळणार कोण? हॅलो. देवानं आमच्यावरती विश्वास टाकलाय, देवानं आमच्यावरती विश्वास टाकलाय की हे माझं लेकरू लढाई खेळ आणि ही लढाई जिंकेल. आमेन. प्रेज गॉड. प्रियानो, आपल्याला लढत राहायचं आहे. हा लढायचा आपल्याला. हे संकटाला सामना. बघा, माशाचं उदाहरण मी सारखं देतो. पाण्याचा प्रवाह असं वाहत येत असेल तर मासा विरुद्ध दिशेनं असं धावत असतो. बघा तुम्ही नदीमध्ये पण पहा, असं पाणी वाहत येतंय, उलट त्याच दिशेनं मासा वाहत असतो. तसा प्रकारे आम्ही लढायचं आहे. हालेलुया. असे संकट येत राहतील, पण आम्ही लढा द्यायचा आहे. हॅलो. कारण परमेश्वर म्हणतोय की मी वाळवंटात तळ करीन आणि मरुभूमीत नद्या वाहवीन. हालेलुया. तर जो परमेश्वर आहे, आम्ही का माघार घ्यायची? आम्ही नाही माघार घ्यायची. आपल्याला लढायचं आहे. देवाचं वचन सांगतोय सुयुद्ध करण्यासाठी. पौल म्हणतोय मला पाचारण केलंय देवानं.
तर देवानं पौलाला पाचारण केलंय, तर परमेश्वरानं आम्हाला पण युद्ध खेळायसाठी पाचारण केलेलं आहे. प्रियानो, लढत राहा. ओके. आणि पौलानं युद्ध लढलं. ओके, युद्ध लढलं. ओके, त्या युद्धातनं गेला आणि नंतर पौल काय म्हणतोय पहा, युद्ध खेळत गेला, लढाई करत गेला आणि शेवटी पौल काय म्हणतोय, 2 तिमोथेय 4:7 मध्ये म्हणतोय, जे सुयुद्ध ते मी केले आहे, भाव संपवले आहे आणि विश्वास राखला आहे. हालेलुया. बघा पौल काय म्हणतोय की मी युद्ध लढलेलो आहे आणि मी विश्वास राखलेला आहे आणि युद्ध मी संपवलंय म्हणतोय. बघा, हालेलुया. पौल म्हणतोय युद्ध मी संपवलंय, धाव मी संपवल्या. देवाला असे लोक पाहिजेत, असे लोक देवाला पाहिजे आहेत. ती युद्ध लढतील, युद्ध ते संपवतील, ती धाव संपवतील. अर्धवट पळून जाणारे देवाला लोक नको आहेत. हॅलो, अर्ध्यातनं सोडून जाणारे देवाला नको आहेत. पौल म्हणतोय मी धाव संपवली आहे, विश्वास मी शेवटपर्यंत राखलाय. असे लोक देवाला पाहिजे आहेत. तुम्हाला कसले लोक बनायचे आहेत? अर्ध्यातनं पळून जायचे लोक बनायचे आहेत का धाव संपवणारे लोक बनायचे आहेत? हालेलुया, प्रेज गॉड. परमेश्वर, असं जर आमचं कमिटमेंट असेल, असं जर आमचं समर्पण असेल, का परमेश्वर आम्हाला यश देणार नाही? नक्की परमेश्वर या लढाईत आम्हाला यश देणार आहे. हालेलुया. म्हणून पौलाला बघा देवानं यश दिलं लढाईमध्ये, आणि म्हणून पौल म्हणतोय की मी सुयुद्ध केला आहे, धाव संपवली आहे आणि विश्वास राखला आहे. प्रेज गॉड. प्रियानो, एका रनिंगच्या स्पर्धा होत्या इंटरनॅशनल लेवलच्या, आणि अनेक जगातून लोक आलेले पाहण्यासाठी, आणि लाईव्ह ते टी व्हीवरती दाखवलं होतं. आणि त्यावेळेस एक व्यक्ती होता आणि तो फार सगळ्यांना वाटत होतं की याचा नंबर येणार, हा चांगला धावतो. आणि तो मुलगा, तरुण मुलगा, स्पर्धेमध्ये धावू लागला, इतका धावत गेला. आणि मध्ये धावता आता ती धाव संपवणार आहे. थोडा वेळेस, आता थोड्या काही कालानंतर ती शेवटचं पॉईंट येणार आहे, धाव संपवणार आहे. पण मध्येच त्याला काय झालं की त्याचा कुणालाच काहीतरी धक्का लागला आणि तो पडला खाली. इतका पडला आणि पायाला जबरदस्त मार लागला. आणि तेव्हा सगळ्या जणांना, पाहणाऱ्या लोकांना फार त्याचं वाईट वाटलं की आता त्याचा नंबर येणार असं वाटत होतं. पण मध्येच त्याला काय झालं, पायाला दुखापत लागली, तो पडला आणि पायाला जोरात जखम झाली. आणि प्रियानो, अशा वेळेला असं वाटलं की आता सगळेजण आले, बाबा त्याला घेऊन जाऊया दवाखान्यात. म्हटले नाही. तो काय केला माहिती आहे, तो पडलेल्या स्थितीमधून तो उठायचा प्रयत्न करू लागला. त्याला उठायला सुद्धा येत नव्हतं, पायामध्ये ताकद राहिली नव्हती. परंतु तुम्हाला सांगतो की बाकीचे सगळे पुढे गेले, पण हा सगळ्यांना वाटला का हा मधूनच सोडतोय हा. पण तू माहिती आहे त्यानं काय केलं? महान गोष्ट म्हणजे तो अशा परिस्थितीत उठला आणि धावायला लंगडत धावत चालत केलं. आणि मग तो अशा त्याला सगळ्यांना वाटतं अरे आता धावून काय फायदा, आता काय होणार, धावला तरी तुझा नंबर येणार नाही, कारण ती लोक फार पुढे गेलेले आहेत. सगळ्यांना वाटलं की का धावत आहे, पण एवढा त्रास व्हायला, एवढा पाय दुखायला आहे, पण तो लंगडत धावत चाललाय. आणि कुणालाच काय समजाना हे का धावतोय. आणि शेवटी त्या शेवटच्या लाईन पर्यंत तो धावत गेला आणि धाव त्यानं संपवली. आणि त्याला विचारलं, बाबा तू का धावलास? तर म्हटला, मी धाव मला पूर्ण करायची होती, माझा नंबर येऊ दे अगर नाही येऊ दे. हालेलुया. मला त्या खुणेकडे धावायचं होतं आणि शेवटपर्यंत मला धावायचं होतं आणि ती धाव मला संपवायची होती. प्रेज गॉड. हालेलुया. प्रियानो, त्या मुलानं जगाला एवढा मोठा संदेश दिला की धावत राहा, भले तुमच्या जीवनात काय होऊ दे, माघार घेऊ नका आणि अर्धवट सोडू नका. हालेलुया. भले संकट येईल आमच्या जीवनामध्ये, तर आपल्याला धाव संपवायची आहे. आणि पौल म्हणतो मी धाव संपवली आहे. हालेलुया. धाव संपवलेली आहे. आज आम्ही म्हणायला पाहिजे, भले माझ्या जीवनात काय पण दे, मी धाव संपवणार, अर्धवट मधून मी जाणार नाही. हालेलुया. कारण परमेश्वर वाळवंटात तळ करणारा देव आहे आणि मरुभूमीत नद्या वाहणारा परमेश्वर आहे. हे देवाचं अभिवचन जर आमच्याकडे आहे, तर आम्ही धाव संपूपर्यंत पळायला पाहिजे, धाव संपूपर्यंत आम्हाला फाईट करायला पाहिजे, आपल्याला लढाई खेळायची आहे. हालेलुया. म्हणून दुसरी गोष्ट आपण पाहिली, लढत राहा. इसाकाचं तुम्हाला उदाहरण सांगतो. पहिल्या विहिरीला प्रॉब्लेम झाला का नाही, लोक भांडलेत का नाही, मग त्यानं परत लढा दिला का नाही?
एक समस्या आली म्हणून थांबला नाही, त्यानं आणि दुसरी लढाईसाठी तो तयार होता. पुढे गेला, लढत लढत गेला पुढं. दुसरा आणि प्रॉब्लेम आला. ओके, आला प्रॉब्लेम दुसऱ्या विहिरीला पण आणि त्यानं लढाई खेळली. त्यानं लढाई खेळत 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 रहोबोत या विहिरीपर्यंत गेला आणि तिथं मग कोण पण भांडलं नाही. हालेलुया. रहोबोत विहिरीजवळ जेव्हा गेला त्याला विजय मिळाला. प्रेज गॉड, विजय मिळाला. प्रियानो, एक दिवस रहोबोत विहीर तुम्हाला आणि मला लागणार आहे. विजयाची विहीर लागणार आहे. परमेश्वर आम्हाला विजय देणार आहे आमच्या प्रत्येक लढाईमध्ये. आमेन. हालेलुया. विश्वास ठेवा. देवाचं वचन स्वीकारा तुमच्या हृदयामध्ये. तिसरी गोष्ट आहे की आमची कर्तव्य काय, आमची भूमिका काय आहे. तिसरं आहे देवावर अवलंबून राहा. हालेलुया. देवावर अवलंबून राहा. कीप डिपेंडिंग ऑन गॉड. देवावरती अवलंबून राहा आणि परमेश्वर नक्की आम्हाला सहाय्य करेल. तर नीतिसूत्रे 3 अध्याय 5 आणि 6 वचनात सांगितलेलं आहे, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वर भाव ठेव आणि आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. आपल्याला आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहायचं नाही, आपल्या शक्तीवरती अवलंबून राहायचं नाही, आमचं टॅलेंटवरती आपल्याला अवलंबून राहायचं नाही. नाहीतर माझ्याकडे हे आहे ते आहे त्या गोष्टीवरती आपल्याला अवलंबून राहायचं नाही. कोणी रथाची बढाई मारतात. हालेलुया. पण काय सांगितलंय, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याची बढाई मारतो. प्रेज गॉड. हालेलुया. प्रियानो, आम्ही आमच्या सर्वस्वावरती आम्ही कशावरती अवलंबून राहू नये. आमच्या पैशावरती आम्ही अवलंबून राहू नये, आमच्या ताकदीवरती अवलंबून राहू नये. काय नाही, आपल्याला फक्त देवावरती अवलंबून राहायचं आहे. देवावरती अवलंबून राहायचं आहे. आणि जर देवावर जर आम्ही अवलंबून राहिलो तर नक्की परमेश्वर आम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. स्तोत्र 62:8 मध्ये म्हटलेलं आहे, अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावरती भाव ठेवा, त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा, देव आमचा आश्रय आहे. आमेन. हालेलुया. बरेचदा आम्ही फार दुःखानं दबून जातो, फार त्रास होतो आम्हाला, अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. परिस्थिती अशी येत आमच्या जीवनात. परंतु तुम्हाला सांगत्या या ठिकाणी सांगितलेलं आहे, या वचनात स्तोत्र 62:8 मध्ये म्हटलेलं आहे, सर्वदा त्याच्यावरती भाव ठेवा आणि त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा. कोणाच्या पुढे? देवाच्या पुढे. हालेलुया. मी मागच्या आठवड्यात एक मेसेज देऊ होतो हन्नाच्या जीवनातून. हन्ना फार दुःखी होती. ओके, हन्नाला बाळ होत नव्हतं, तिची फार मोठी समस्या होती. पण ती आपलं दुःख लोकांना सांगत फिरली नाही. हालेलुया. ती गेली सरळ मंदिरात, देवाच्या सांध्यात गेली आणि देवाकडं रडून 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 तिनं आपलं मन मोकळं केलं आणि आपलं दुःख देवाला सांगितलं. प्रियानो, काय केलं देव? ऐकून न ऐकल्यासारखं केला काय? सर्वांचं लक्ष आहे. एवढं ती रडून आपलं मन मोकळं केलं देवाच्या सांध्यात. तिने आपली समस्या परमेश्वराला सांगितली. मग देवानं काय तिच्याकडं न ऐकल्यासारखं केलं? माणूस तसं करतो. ज्या लोकांना आमची समस्या आम्ही सांगतो, कदाचित ते आमच्याकडं ऐकून न ऐकल्यासारखं करतील, लक्ष दिल्यासारखं करतील आणि नाही पण दिल्यासारखं करतील. ते लोक आम्हाला निग्लेक्ट करतील, पण तो परमेश्वर आम्हाला कधी निग्लेक्ट करणार नाही. हालेलुया. आम्ही परमेश्वरच्या सानिध्यात प्रत्येक जे अश्रू आम्ही ढाळलेला आहे ते देवाच्या बुद्धीत देवानं साठवलेला आहे. प्रेज गॉड. हालेलुया. जे आम्ही देवाच्या सानिध्यात बसून आम्ही मन मोकळं करून आमची समस्या जेव्हा परमेश्वराला सांगतो, परमेश्वर त्याकडे चांगलं लक्ष देतो आणि परमेश्वर कार्य करायला चालू करतो. हालेलुया. प्रियानो, देव मनुष्यासारखा नाही. मनुष्याला जर आम्ही आमचं दुःख सांगितलं त्याला काय फरक पडणार नाही, पण तो परमेश्वरला फरक पडतो. आमेन. हालेलुया. आणि प्रियानो, तेच लोक देवासमोर आपलं मन मोकळं करतात जे लोक देवावरती अवलंबून आहेत. हालेलुया. काय सांगितलं मी? तेच लोक देवाच्या सांध्यात आपलं दुःख मोकळं करतात आणि देवाला सांगतात. कोण? की जे देवावरती अवलंबून आहेत. हालेलुया. म्हणून या वचनात सांगितलेलं आहे, ओके, त्याच्यावरती भाव ठेवा, त्याच्या पुढे आपलं मन मोकळे करा आणि देव आमचा आश्रय आहे. प्रियानो, देवावरती अवलंबून राहा. तुमची समस्या, तुमचं दुःख, या प्रार्थना करा. जा देवाच्या सानिध्यामध्ये तासन तास तुम्ही बसा, गुडघ्यावरती या, आपलं दुःख देवाला सांगा, रडा तुम्ही आणि परमेश्वराला सांगा की प्रभू, माझ्या जीवनात तू कार्य कर आणि मला माहिती आहे तू कार्य करशील. हालेलुया. हन्नाप्रमाणे प्रार्थना करा. हन्ना प्रार्थना केली आणि सकाळ पहाट कधी झाली तिला कळलं नाही.
प्रियानो देवाच्या सांध्यामध्ये ओके तिची एक समस्या होती आणि ती देवाकडे एवढी प्रार्थना केली. आमच्या कितीतरी समस्या आहेत, आम्ही किती देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे आणि किती आम्ही देवासमोर मन मोकळं केलं पाहिजे. हालेलुया. करून पहा. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करणारा देव आहे. त्याचं अभिवचन आहे, मरुभूमीत मी नद्या व्हावीन, वाळवंटात मी काय करीन, तळ निर्माण करीन. हालेलुया. हा परमेश्वराचं अभिवचन आहे. या अभिवचनाला घेऊन तुम्ही पुढे चाला. हालेलुया. आज 3 गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. पहिली गोष्ट काय, पुढे चालत राहा. हालेलुया. संकट येतील, चालत राहा पुढे, थांबू नका, मागे वळून पाहू नका. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, लढत राहा. हालेलुया. लढा तुम्ही प्रियानो. संकट येतील, त्रास होईल, पण लढा. मधून लढाई सोडू नका, शेवटपर्यंत लढाई लढा. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट पाहिली की आम्ही देवावरती अवलंबून राहायला पाहिजे. हालेलुया. सर्व गोष्टी देवावरती अवलंबून राहा. पैसे नाहीत, देवावरती अवलंबून राहा. ओ घरामध्ये समस्या आल्या, देवावरती अवलंबून राहा. ओ आजारपण आले, देवावरती अवलंबून राहा. परमेश्वर मार्ग काढेल. आमेन. हालेलुया. तो म्हणतोय अरण्यात मी सडक निर्माण करीन, अरण्यात मी रस्ता आणि मार्ग तयार करेन. तर परमेश्वर अरण्यात मार्ग काढतो, तर देव आमच्या जीवनात आणि आमच्या कुटुंबात मार्ग काढणार नाही काय? यस, 100% काढणार आहे. आणि देव आम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. देव बाप या वाचण्याच्या द्वारे परमेश्वर आम्हाला सर्वांना आशीर्वादित करो आणि आमच्या जीवनात कार्य करो. आमेन. थँक्यू जीसस.